बापाच्या डोळ्यात अश्रू आले होते. हजारो लोकांसमोर उभा असलेला तो माणूस रोज इतरांना जीवनाचे धडे देत होता. लोकांना संसार, संस्कार आणि नाती आणि जबाबदारी यांचं महत्त्व सांगत होता. पण त्या दिवशी अचानक त्याचा आवाज थरथरला. कारण विषय समाजाचा नव्हता. विषय होता त्याच्या स्वतःच्या मुलीचा. आणि हे सगळं घडलं इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नानंतर. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात सर्वाधिक चर्चेत असलेलं लग्न कोणतं असेल तर ते अनेक जण एकच नाव घेतील. इंदोरीकर महाराजांच्या लेकीचं लग्न. 3 मे रोजी मोठ्या थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला. राजकीय नेते, मोठमोठे मान्यवर, हजारो लोकांची उपस्थिती, भव्य मंडप, लोकांची गर्दी. सगळीकडे फक्त त्याच लग्नाची चर्चा सुरू होती. पण जितकी चर्चा लग्नाची झाली त्याहून जास्त चर्चा झाली खर्चाची. सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. जे महाराज मंचावरून साधेपणाचं महत्त्व सांगतात ते स्वतः इतका मोठा खर्च कसा करू शकतात? कोणी म्हणालं दिखावा आहे, कोणी म्हणालं पैसा डोक्यात गेला, तर काही लोकांनी थेट टीका करत व्हिडिओ बनविले. पण या सगळ्या गोंधळात एक गोष्ट कोणाच्याच लक्षात आली नाही. त्या लग्नामागे एका बापाचं मन होतं आणि ही गोष्ट लोकांना समजली. लग्नानंतर काही दिवसांनी सत्यनारायणच्या पूजेनंतर अचानक एक चर्चा सुरू झाली. लोक जवाईबद्दल माहिती शोधू लागले. कारण सुरुवातीला अनेक बातम्यांमध्ये असं सांगितलं जात होतं की महाराजांची जवाई खूप मोठी उद्योगपती आहेत, कोट्यवधींची संपत्ती आहे, मोठा व्यवसाय आहे. पण नंतर जे वास्तव समोर आलं ते फक्त पैशांचं नव्हतं, तर संघर्षांचं होतं. लोकांना वाटत होतं की हे सगळं फक्त श्रीमंतांचं नातं आहे. पण जेव्हा त्या कुटुंबाचा इतिहास समोर आला तेव्हा अनेकांच्या नजरा खाली गेल्या. कारण हे कुटुंब सुरुवातीपासून श्रीमंत नव्हतंच. पुणे जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातून या कुटुंबाचा प्रवास सुरू झाला होता. घरची परिस्थिती खूप साधी, शेतीवर गुजराण, कधी काम असे कधी नशे. पण त्या घरात एक गोष्ट मात्र मोठी होती, ती म्हणजे जिद्द. जावयाचे वडील तरुणपणी मुंबईला गेले. खिशात फारसे पैसे नव्हते, ओळखी नव्हत्या, राहायला व्यवस्थित जागाही नव्हती. पण मनात एक स्वप्न होतं, काहीतरी मोठं करायचं. सुरुवातीला त्यांनी ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये साधं काम सुरू केलं. दिवसभर कष्ट, रात्रभर धावपळ, कधी ट्रकसमोर बाहेर झोपावं लागायचं, कधी उपाशी दिवस काढायचे. पण त्यांनी हार मानली नाही. थोडे पैसे साठवले, पहिला ट्रक घेतला आणि तिथून त्यांच्या आयुष्याला खरं वळण मिळालं. एक ट्रक 2 झाले, 2चे 4 झाले आणि बघता बघता त्यांनी स्वतःचा मोठा व्यवसाय उभा केला. आज शेकडो लोक त्यांच्या कंपनीत काम करतात. मोठं नाव आहे, मोठी ओळख आहे. पण इतकं सगळं असूनही त्यांनी आपले संस्कार सोडले नाहीत. वारीशी नातं कायम ठेवलं, गावाशी नातं कायम ठेवलं, लोकांनी साधेपणाने वागणं कायम ठेवलं. आणि कदाचित हीच गोष्ट इंद्रकर महाराजांना भावली. कारण काही नाती पैशावर जुळत नाहीत, ती संस्कारावर जुळतात. आता सगळ्यांना वाटत होतं की इतकी चर्चा इथेच थांबेल. पण खरी भावनिक घटना अजून बाकी होती. एक कार्यक्रम सुरू होता, लोक बसले होते, महाराज बोलत होते आणि अचानक बोलता बोलता त्यांनी आपल्या मुलीबद्दल एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, माझी मुलगी खूप लहान होती, फक्त काही महिन्यांची, आणि त्या काळात मी सतत कीर्तनात व्यस्त असायचो. एक दिवस आम्ही दोघांनी कीर्तनासाठी बाहेर गेलो आणि तिला दुसऱ्यांच्या घरी ठेवून गेलो. हे सांगताना त्यांचा आवाज अचानक बदलला. कारण पुढे वाक्य एका बापाच्या मनातून बाहेर येत होतं. ते म्हणाले, आज विचार करतो माझ्या मुलींना माझं प्रेम पुरेसं मिळालंच नाही. इतकं बोलून ते काही क्षण शांत झाले. हजारो लोकांसमोर उभा असलेला तो माणूस त्या क्षणी फक्त एक बाप झाला होता. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी स्वतःच्या मुलीकडे पाहिलं. तो क्षण अनेकांना भावून गेला. कारण जगासाठी मोठा होण्याच्या धावपळीत कधी कधी आपण आपल्या माणसांसाठीच वेगळेच दिसू शकत नाही. हे सत्य प्रत्येकाला आतून लागणारं होतं. आज अनेक वडील पैसे कमवण्यास व्यस्त आहेत, कुटुंबासाठी धावत आहेत, मुलांच्या भविष्याची चिंता करत आहेत. पण त्या धावपळीत मुलांचं वर्तमान हातातून निसटून चाललंय. महाराजांनी त्या दिवशी जे बोलले ते फक्त त्यांचं दुःख नव्हतं, तर हजारो बापांच्या मनात दडलेली भावना होती. कारण मुलं मोठी कधी होतात हे कळतच नाही आणि एक दिवस अचानक जाणवतं की आपण त्यांच्यासोबत जगायला विसरलो. म्हणून या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट नक्कीच शिकण्यासारखी आहे. पैसा महत्वाचा आहे, यश महत्वाचं आहे, पण संघर्ष महत्वाचा आहे. पण त्याहून जास्त महत्वाचा आहे आपल्या माणसांसोबत घालवलेला वेळ. कारण शेवटी आठवणीत राहत नाही मोठा हॉल, मोठे मंडप किंवा करोडांचा खर्च. आठवणीत राहतात ते काही छोटे क्षण, बापाने मुलीच्या डोक्यावरून फिरवलेला हात, कुटुंबासोबत घडलेलं जेवण आणि वेळेवर दिलेला आधार. कदाचित म्हणूनच त्या दिवशी इंदोरीकर महाराजांच्या डोळ्यात आलेलं पाणी लोकांना थेट मनाला जाऊन भिडलं. तुम्हाला काय वाटतं, काम आणि कुटुंब यामध्ये संतुलन राखावं का आजच्या काळात कठीण झालेलं आहे का? आणि एका बापाने मुलीसमोर भावना व्यक्त करणं हे कमजोरीचं लक्षण आहे की खरं प्रेम?
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भावनिक आणि वास्तव्याला स्पर्श करणाऱ्या आपल्याला न्यूजसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.